चहा नको. नाही मला चालेल. हा ठेव मला बी ठेव. काय रे काजू, हा आज सूर्या दादाची लवकर आठवण आली. हा म्हणलं काम होते. काय आई दुकानातला माल संपला होता ना आणि ते काय झाले आपलं रोड लय खराब आहे ना पावसानं. ती मागे बी ना ड्रायव्हर ती येत नाही इथं. आता आम्हाला जावं लागणार त्याशिवाय पर्याय नाही ना. म्हणून दादाकडे आलो. दादा झाले तुझं? झालाय माझा फोन. आपण लगेच निघूया. हा चला सूर्य ऐक ना, माझं आत्ताच छोट्याशी बोलणं झालं होतं. तिला थोड्या वेळात स्पॉट पंचनामासाठी पोलीस घेऊन जाणार आहेत. तू येतोयस ना? ठीक आहे जाऊया चल. एक मिनिट. हा बोला. हॅलो सूर्यकांत जगताप ना? हा होय. हां ते मी स्पॉट पंचनाम्यासाठी फोन केला होता तुम्हाला. जर तुम्ही स्पॉट पंचनाम्यासाठी जर उपस्थित असाल ना तर खूप बरं होईल. म्हणजे कसं सगळ्या गोष्टी तुमच्या नजरेसमोर होतील. शंकेला काही वावच उरणार नाही. चालेल की येतो. ओके. हां काय रे सूर्य, काय झालं? अगं अधिकाऱ्यांचाच फोन होता. पंचनाम्याला बोलवत आहेत. अरे दादा पण तुला कसं जायला जमल? नाही म्हणजे इथं तर काय टेम्पो येत नाही. आपल्याला दुसरा टेम्पो शोधावा लागेल आणि आपल्यालाच माल लोड करावा लागेल. दादा अरे 3 दिवस झालं दुकानातला माल संपलाय. कस्टमर येतंय तसंच बिन हाती माघारी जाते. सारखं कस्टमर असं माघारी जाणं म्हणजे दुकानासाठी चांगलं नाही ना. हां काय करायचं आता? हे काम पण आत्ताच यायचं होतं. पोरानो तुमच्या सूर्यदादाच्या बदल्यात त्याचा बाप आला तर चालेल का? हा? नाही म्हणजे त्याच्या एवढं आपलं सुत जमल का नाही माहित नाही. पर तुम्हाला अजिबात टेन्शन देणार नाही बरं का सूर्या. तात्या अरे ही लढाई आपल्या घरासाठी लय महत्वाची आहे. आता मागं हटायचं नाही बघ. मी बघ तुम्हालाच तू जा तिकडं. हा तात्या अरे कधी नाही ते मला तुझ्या बासारखं वागाय मिळतंय. ही संधी मी सोडतोय वे. हा सूर्या, तात्या करतील सगळं नीट. आणि काजू पुढे आहेत की त्यांच्यासोबत. पण आता आपण निघूयात, तिकडे उशीर नको व्हायला. हा काजू पुढे. तुम्ही तात्यांबरोबर जा. हं आणि माल लोड झाला की मला सांग. चालेल. आम्ही येतो आहे. चल. हे घ्या चहा. राजू काय ऐकत बिस्किट